वर्षानुवर्ष ओळख राहिलेली आहे, पुढे राहणार आहे। त्या वैभव नाईक यांना शिवसेना आणि महाविकास आघाडीची उमेदवारी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केली। त्यांच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले उपनेते माननीय गौरीशंकर खोत, सन्माननीय सतीश सावंत, आमचे अमित भाई सामंत, इर्शाद भाई, आमचे सन्माननीय संजय पडते, अनंत पिळणकर बसले तर मागे आहेत मला वाटतं, मगाशी पाहिलं त्यांना मी। त्याचबरोबर आमचे जैतापकर आहेत, अक्षताताई खटावकर आहेत, माझे नगराध्यक्ष विद्याप्रसाद बांदेकर आहेत, मंदार शिरसाट आहेत, आमचे बबन बोबाटे, राजन नाईक, हे सगळेच पदाधिकारी उपस्थित आहेत। प्रथमतः श्रेयाताई तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्हाला पुनश्च एकदा या विभागाच्या महिला आघाडी प्रमुख पदाचा मान माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमाने मिळालेला आहे आणि निस्वार्थी वृत्तीने निष्ठापूर्वक काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या म्हणून तुमची ओळख आजची नाही तर सुरुवातीपासूनची आहे। भविष्यातील कारकिर्दीकरता मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो, कारण ही विधानसभा निवडणूक संपली की फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार, पंचायत समितीच्या निवडणुका येणार। त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा जे जे इच्छुक आहे त्या सगळ्यांनी त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मागच्या 2.5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त करून प्रशासकाचा कारभार आणण्याचं पाप ज्या भाजपाने ज्या दाढीवाल्या बुवाने केलेला आहे त्यांना सुद्धा इशारा देतोय की केवळ ज्या स्वार्थी बुद्धीने तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त केलात, प्रशासकाच्या माध्यमातून थोड्याने ओरबडण्याचा प्रयत्न केला, ह्या विधानसभे जसं लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा सपडा साफ झाला तसा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान 180 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून येणारच येणार। त्यामध्ये कुडाळचे वैभव नाईकांचा क्रमांक सुद्धा असेल, काळजी करण्याचं कारण नाही, पण सावधगिरीने काम करावंच लागेल। हे लबाड रात्रीचं म्हणजे रात्रीचा खेळ चालवणारे हे मंडळी, त्यांना भूताखेताची भीती नाही, आपण देवाधर्माला जागणारे। आता परवाच्या 2 दिवसापूर्वीच्या मी रत्नागिरी टाइम्स मध्ये बातमी वाचली, सगळे ते कुवाळे दाखवले होते, सगळ्यांवर ते सगळे ते वेगवेगळ्या पद्धतीची डिझाईन होती। मग शोध घेतला रत्नागिरी टाइम्स म्हणजे रत्नागिरीला, ह्या झालं काय म्हटला, तर म्हणाले कणकवलीत। अरे हिम्मत असेल तर कर्तृत्वाच्या जोरावर बोला की, भूताखेताचा आधार घेऊन तुम्ही देवाशी लढायचा प्रयत्न केलात, तो देव आणि दानव तो दानवच। आज आमचा वैभव नाईक एक माणुसकीच्या नात्याने जनतेची सेवा करत असताना ज्या पद्धतीने त्याने आपलं स्थान निर्माण केलेलं आहे ना, त्यांच्याशी लढायला हिम्मत असेल तर त्याच वैचारिक आणि सामाजिक कामाच्या जोरावर तुम्ही या। फक्त पैसे वाटून पाकिटं वाटून ठीक आहे, तात्पुरता स्वार्थ साधला गेला लोकसभेमध्ये, पण लोकसभेमध्ये जी चूक झाली, आमचे सतीश सावंत साहेब नेहमी सांगत असतात की लोकसभेमध्ये जी चूक झाली ती मात्र विधानसभेमध्ये कोणी करायची नाही। ही शपथ या महालक्ष्मीच्या सभागृहामध्ये तुम्हाला सर्वांना घ्यावीच लागेल। आता काल रात्री उद्धव साहेबांचा फोन आला होता, म्हणाले ते इटुकले बिटुकले चिटुकले काय बरोबर परत, म्हणजे प्रत्येक वेळेला ती पावसाळा आला की बेडूक ओरडतो म्हणजे ओरडतो आणि प्रत्येक धक्क्यामध्ये बेडकाला उडी मारायची सवय।
तसं नारायण राणेंचं आहे. निवडणुका आल्या ही बेडूक डराव एवढं वाढतं आणि प्रत्येक वेळेला घोषणा. जाण्याचा रस्ता कणकवलीतून आहे, येण्याचा रस्ता सावंतवाडीतून आहे. आता जाण्याचा रस्ता कणकवलीतला जरी असला तर तो आमच्या मालकीचा आहे. नारायण राणे तुमच्या मालकीचा नाही. तुम्ही धमकी उद्धवजींना देण्यात जाता, विसरून जा. तो राहिलेला टोप सांभाळा, नाही तर तो उडून जाते. किती धमक्या देणार आणि काय तुमची अवकात, लायकी म्हणत नाही मी, अवकात त्या प्रत्येक वेळेला मर्डरच करायचा इतिहास तुमचा. आता विसरून जाते मर्डरचे दिवस. या उद्धवजींना रोखण्याची हिम्मत नारायण राणे तुमचीच काय, तुमच्या मोदी सरकारची सुद्धा असू शकत नाही. त्यासाठी शिवसैनिकांचा सज्ज आहे उद्धवजींचा मार्ग मोकळा करून त्या मार्गामध्ये जे आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाण्याची हिम्मत आमच्या शिवसैनिकांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. धमकी उद्धवजींना, धमकी आदित्यजींना. आधी कोणत्या घरात परत बघा. मग या लोकशाही मधला एकमेव हा माणूस की लोकशाहीची विटंबना, लोकशाहीची चेष्टा कुचेष्टा कशी करावी ही नारायण राणे आणि त्याच्या परिवाराकडून शिकून घ्यावी. केवढा मोठा घोषणा केली होती तुम्ही आठवा 2005च्या आसपास. आता आमच्यावर टीका करतात म्हणे उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं, आज बाळासाहेब असते तर गोळ्या घातल्या असत्या. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी 2005 सालीच तुझी हकालपट्टी करून तुला तुझी जागा दाखवलेली आहे. नारायण राणेने शिवसेना सोडलेली नाही आहे. 4 जुलै 2005 साली रंगशारदाच्या सभागृहामध्ये नारोबाची मी हकालपट्टी करतो हे सांगणारे आमचे हिंदू सम्राट त्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार आज उद्धवजी सुद्धा तेवढ्या ताकदीने पुढे घेऊन चाललेले आहेत. पण नारायण राणेने केवढी घोषणा केली होती, म्हणे मी कायम ह्या शिवसेना आणि शिवसेनेचं धनुष्यबाण कायम स्वरूपी मिटवून टाकणार, भविष्यात धनुष्यबाण दिसणार नाही. आणि नारायण राणे काय अवजसा तुमच्या मागे लागले बघा ना. अरे आमच्या कोकणातले देवदेवता पाषाणाचे जरी असले ना तर त्यांना कौल लावल्यानंतर ते बोलत असतात. नारायण राणे आज तुम्हाला 2024 साली तुमच्या त्या एका मुलाच्या निवडणुकी करता त्यात बाळासाहेबांचं धनुष्यबाण घेऊन लोकांसमोर भीक मागावी लागते. धनुष्यबाण मिटवणारे तुम्ही, धनुष्यबाण संपवणारे तुम्ही, त्याच धनुष्यबाणाचा आधार घेताय. पण सर्वांना सांगू इच्छितो, ज्या नारायण राणेंचा विधानसभेचा राजकीय इतिहास या कुडाळ विधानसभा मतदारसंघाने संपवला, त्याच निलेश राणेंचा राजकीय इतिहास पुन्हा एकदा कुडाळ विधानसभेला संपवण्याचं भाग्य मिळालं. वैभव नाईक तुमच्यासारखा भाग्यशाली आमदार कोण नाही. अख्खा महाराष्ट्र पाहतोय महाराष्ट्रातल्या 2 निवडणुकांकडे. तसं पराभूत झाल्यानंतर सुद्धा मातोश्रीवर बसून अख्ख्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेचं कामकाज पाहायचं संधी मला मिळाली. चांदा ते बाजा सर्व कार्यकर्त्यांना एकच इच्छा आहे, 2 कार्ट्यानं गाडा, बाकी काय कोणाची इच्छा नाही. आणि काय दिवे लावले हो, मला काय फक्त नारायण पुराण लावायचं नाही. आम्हाला आपल्याला वचननामा तर आपल्याला सांगायचंच आहे. पण काय दुर्दशा झालेली आहे जिल्ह्याची. आता तुमच्याकडे यायच्या अगोदर मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जिल्हा रुग्णालयामध्ये फेरफटका मारला. सोनोग्राफी होत नाही, एक्सरे काढला जात नाही, ब्लड टेस्ट केली जात नाही, डिलिव्हरीला महिला आली तर दाखल करून घेतलं जात नाही. डॉक्टरांची बेमुरवतखोरी चाललेली, कंट्रोल कोणाचा राहिला नाही. आणि काही जे दलाल तिथे जे ठेवलेले आहेत ना, आलेल्या प्रत्येक रुग्णाला SSPM चा ऍड्रेस सांगतात. आता तिथे बकासूर बसलेच आहेत. SSPM मध्ये गेला रे गेला. या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना माहिती आहे, मरायचं असेल तर तिथे जा, लुटायचं असेल
तर SSPM मध्ये जा. एवढ्या मोठ्या प्रयत्नाने सुरू केलेलं वैद्यकीय महाविद्यालय आज दुरावस्था झालेली आहे. बघून आलो, पाहून आलो मी. जिल्हा रुग्णालय दुरावस्था झाली. 966 कोटी रुपयाचा मलिदा या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उकळला, खाल्ला. हा माझा जाहीर आरोप आहे. हिम्मत असेल तर माझ्या विरुद्ध काय कोर्टात जायचं असेल तर जा. अरे रस्त्याच्या नावावर ठेकेदारी उकळायची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टरांकडून 10% घ्यायचे आणि नंतर निवडणुकीला वाटायचे. हा आरोप यापूर्वी वैभव नाईक यांनी केलाय आणि मी पुन्हा एकदा करतोय. जनतेचा पैसा लुबाडण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे, अजितदादा यांच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने केला जातोय आणि खासदार महोदयांना जनाच्या मनाची लाजच राहिली नाही. त्यावेळेला केवढं मोठं चिपी विमानतळावर आक्रोश केला. म्हणजे हा विमानतळ होऊ नये म्हणून वैभव नाईक आणि विनायक राऊत यांनी आंदोलन केलं होतं. कुठून शोध लावला मला माहिती नाही, कुठल्या भक्ताने सांगितलंय ते माहिती नाही. पण विमानतळ सुरू करण्यासाठी विनायक राऊत, वैभव नाईक आणि त्यावेळेला दीपक केसरकर सुद्धा यांनी जे प्रयत्न केले, आज विमानतळ सुरू आहे का? चिपी विमानतळ जा नारायण राणेंना विचारा, तुम्ही केला ना विमानतळ चालू? आज चिपी विमानतळ बंद का पडला? केंद्र सरकारने, अलायन्स एअरने कळवलं आम्ही विमान सेवा बंद करत आहोत 26 तारीख पासून 26 ऑक्टोबर. आगाऊ कळवलं 15 दिवस. त्या कंपनीला वाटलं आपले खासदार आलेत निवडून, मोठे मंत्री होते, पुन्हा प्रयत्न चालू करतील. काय माहित नाही, इकडचा तिकडचा काय माहिती नाही. अहो ह्याला थांब पत्ता लागला नाही. मी तिकडे लक्ष घातला, संबंधित मंत्री महोदयांना आजही मी पाठपुरावा करतोय. सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या तुलनेने जो विमानतळ हा भूषण आहे, तो विमानतळ, त्या विमानतळावरची मुंबई सिंधुदुर्ग मुंबई सेवा बंद करू नका ही मागणी केवळ विनायक राऊत आजही करतो. आणि होय, भविष्यामध्ये खासदार जरी नसलो तर पुन्हा एकदा विमानतळ सुरू मीच करणार आहे. निवडून आलेल्या खासदाराला त्याचं काही देणं घेणंच नाही. त्यांना तिथून यायचं नाही, आपल्या गोरगरिबांना जायचं आहे. आता लोकसभेच्या वेळेला सांगत होते एकदा निवडून द्या, पुन्हा आपले दादा मोठे मंत्री होतील. झाले नाही मंत्री. बिचारा एवढा मोठा विजय मिळवला ना, आज नारायण राणे मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात का नाही? एवढं मोठं खात्याचे मंत्री होते. अख्ख्या देशातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांच्या हितासाठी असलेलं खातं मोदी साहेबांना वाटलं गावातला माणूस आहे त्याला देऊन टाकूया. आणि काय दिवे लावले? 14 डिसेंबर 2022 दुपारी 1:15 वाजता दिल्लीतल्या एका उद्योगपतीने नरेंद्र मोदी साहेबांना एक मेल केला. म्हणजे आता नारायण राणेंना का मंत्रिमंडळात घेतलं नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित उद्योगपतीने 14 डिसेंबर 2022 2:15 वाजता पंतप्रधान कार्यालयामध्ये मेल पाठवला आणि त्यामध्ये लिहिलं की सर्वसामान्यांच्या हितासाठी असणारे खातं ज्या नारायण राणेंकडे तुम्ही दिलेलं आहे त्या नारायण राणेंनी या खात्याचा बट्ट्याबोळ केला. एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतःच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नावावर देशातल्या वेगवेगळ्या अनेक ठिकाणी MSMEचे डिजिटल प्रोग्राम किंवा प्रोसेस युनिट उभा करण्याच्या नावाखाली जवळजवळ 3,500 कोटी रुपयाचा आराखडा बनवला आणि त्या ठेकेदारांकडून नारायण राणेंचे PA रवी शेडगे आणि स्वप्नील पाटील या दोघांनी 10% कमिशन मागितलं. त्यांनी लिहिलंय
we have received a proposal from Mr. Ravi Shedge for the digital MSME scheme, which has a total cost of more than 650 crore. As a condition of payment, he requests a 10% upfront commission, followed by the 10% commission from the Minister of MSME. So he also took some advance payment from myself. हे पत्र पंतप्रधान कार्यालयामध्ये त्या दिल्लीच्या प्रतिष्ठित नागरिकांनी पाठवलं, उद्योगपतींनी पाठवलं. मग नरेंद्र मोदी साहेबांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी त्यांची म्हणजे मंत्रिमंडळाच्या जवळपासच येऊ दिलं नाही. हिम्मत असेल तर सांगा ना हे पत्र खोट आहे. प्रधानमंत्री कार्यालयातलं हे पत्र आहे, खोट आहे म्हणून सांगा. आणि रवी शेडगे तुमचा पीए नाही म्हणून सांगा. अरे लोकांच्या गरिबांच्या हितासाठी असलेलं एमएसएमई खातं स्वतःच्या 10% कमिशन साठी तुम्ही वापरत होता. सुदैवाने मोदी साहेबांच्या निदर्शनास आलं आणि असला निकम्मा भ्रष्टाचारी नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून त्यांची म्हणजे बाजूला हकलून लावलं. आता भारतीय जनता पक्षवाले येत आहेत. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राने भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवून दिली, आपटलं धानकन, नंतर धास्ती बसली की जर हाच प्रयोग विधानसभेला झाला तर अमित शहा ढुंगणावरलाच मारणार. तसे एकनाथ शिंदेने 15 दिवसापूर्वी अमित शहाने त्याची जागा काय आहे ती दाखवून दिलेली आहे. पात्रता नसताना मुख्यमंत्री बनवलंय. आता गप्प बसा आणि देव तेवढ्या जागा घ्या हे एकनाथ शिंदेने खडसावून सांगितलं. मग आता धास्तावलेल्या ह्या 3 भाऊंनी काय सुरुवात केलं, एक योजना चोरून आणली. तसं नारायण राणे यांचे पूर्वज राजस्थानला, हे मी नाही सांगत, नारायण राणेने आजपासून 8 वर्षापूर्वी नाशिकच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे. आमचे पूर्वज राजस्थानी त्या मध्य प्रदेश राजस्थान मधून एक योजना चोरून आणली. तिला नाव दिलं लाडकी बहीण आणि दिले किती 1,500 रुपये. शब्द कितीचा होता ताईनो? मोदी साहेबांचा शब्द 15 लाखाचा होता ना, मग 15 लाखाच्या ठिकाणी 1,500 देतात. 4 दिवसापूर्वी चिपळूणला होतो, हा विषय घेतला. एक ताई ताड करून उभी राहिली आणि मला पिशवी दाखवली. साहेब हे बघा 1,500चं सांगू का तुम्हाला पुराण? म्हटलं सांगा ताई. म्हणाले आजच बुधवार आहे आणि घरी पाहुणे पण आलेले आहेत. बाजारात गेले, 1 किलो मटण घेतलं, 800 रुपये गेले झटकन. 4 नारळ गेले, 100 रुपये गेले. त्यानंतर गरम मसाला वगैरे वगैरे करत अजून 500 घेतले. 800 ने 5 1300 ने 1400. घरी गेलो तर घरवाले म्हणाले एवढं सगळं बनवतेस आमच्यासाठी, माझ्यासाठी काय? निदान 200 तरी ते शिल्लक राहिलेले. 200च्या 200 घेतले, संपले एका तासात 1,500. 1,500 दोन आमच्या भगिनींची थट्टा करताय तुम्ही. गॅस वाढला 1200, साखर वाढली, तूर डाळ वाढली, तांदूळ वाढले, डिझेल पेट्रोल वाढले, महागाईवर नियंत्रण नाही. आणि 1,500चा बोंबाबोंब करून आमच्या भगिनींकडून तुम्ही मतांची अपेक्षा करत असाल तर विसरून जा. काय आमच्या भगिनींच्या रक्षणासाठी आमच्या महाविकास आघाडी सरकारने पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून जो शब्द दिलेला आहे आणि शब्द चोरून दिलेला नाही, वापरलेला नाही, महालक्ष्मीचा शब्द वापरून आमच्या महाराष्ट्रातल्या 3.25 कोटी भगिनींना शब्द दिलेला आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आमच्या भगिनींच्या सन्मानासाठी आम्ही 3,000 रुपये दरमहा देणार म्हणजे देणार. आता हे भाजपाचे दलाल जर सांगत असतील ना, जर महाविकास आघाडी निवडून आली तर लाडकी बहीण बंद होईल. होय, बंद होईल लाडकी बहीण, पण त्या ठिकाणी आमची महालक्ष्मी
सन्मान योजना आमच्या भगिनींसाठी सुरू होईल 3000 रुपये दरमहा। आता घरात सासरे असो किंवा वडील असो त्यांची सुद्धा देखभाल तुम्हाला करावी लागणार सुनेना, कारण त्यांची दखल सुद्धा आमच्या महाविकास आघाडीने घेतलेली आहे। आम्हाला वृद्ध पेन्शन योजनेची भीक नको आहे। 100 रुपये खेटे मारा, मिळाले तर मिळाले। महाविकास आघाडीने शब्द दिलेला आहे की आपल्या राज्यामध्ये 65 वर्षावरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 4-6 हजार रुपये त्याच्या खात्यात आम्ही जमा करणार, म्हणजे करणारच। आधार बिधारची झंझट नाही। आज महाराष्ट्रामध्ये 3.25 कोटी भगिनी आहेत, पण फायदा देतात फक्त 1.25 कोटी, बाकीचे सगळे रिजेक्ट। अजित पवारांनी त्या दिवशी भाषणामध्ये डोकं खाजवत तो हिशोब सांगत होते, एवढे 1000 कोटी ते तेवढे 1000 कोटी, 90,000 कोटी द्यायचे कुठून? अजित पवारच म्हणतात। त्यामुळे अजित पवारांनी सांगितलं, दुर्दैवाने जर ही युती सरकारमध्ये आली हा शेवटचा हप्ता समजा, शेवटचा हप्ता। आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांना 6000 रुपये आणि पदवी पर्यंत मोफत शिक्षण, मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा देण्याचा शब्द महाविकास आघाडी सरकारने दिलेला आहे। कदाचित भाजपवाले म्हणतील की आम्ही मुलींना मोफत शिक्षण दिलं। नारायण राणेंना विचारा, महाविकास युतीच्या उमेदवार निलेश राणेंना विचारा, जर तुम्ही खऱ्या अर्थाने मुलींना मोफत शिक्षण दिलं असाल तर आम्हाला जीआर दाखवा, जीआर दाखवा। दाखवू शकणार नाही। तरी 2025 पासून आम्ही मुलींना मोफत शिक्षण देणार हा जीआर काढला। त्यांना माहिती आपण आपटणारच आहोत ना, पुढचं बोलायला काय होतंय? दिलं कोणी, घेतलं कोणी? 2025चं आश्वासन तुम्ही आज देताय। असल्या नालायक राज्यकर्त्यांना आमच्या उद्धव साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो ऐका। भगिनींसाठी केवळ 50% मध्ये एसटीतून सवलत, ती सुद्धा गावामध्ये गाडी आली तर येऊन पंक्चर झालेला टायर बसवून पुढे गेली तर 50%तून आपली ताई कुडाळला येईल। 100% गावात येता एसटी नाही येत। आमच्या उद्धव साहेबांनी शिवसेनेचा हा कुटुंब प्रमुखाचा जो वचननामा प्रसिद्ध झालेला आहे ना, त्यामध्ये उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर केवळ एसटी नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातली एसटी, मुंबईतली बेस्ट, ठाण्यातली टीएमटी, नवीन मुंबईतली एनएमटी, पुण्यातली पीएमएलवाय, या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रातल्या त्या बस मधून महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना मोफत प्रवास करण्याचा शब्द या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये दिलेला आहे। मोफत 25,000 महिलांची पोलिसांमधली भरती, ती सुद्धा पावसाळ्यामध्ये नाही, गणपतीमध्ये नाही। आघाडीचं सरकार आल्यानंतर येत्या पावसाळ्याच्या आत 25,000 महिला पोलिसांची भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्याचा शब्द ह्या वचननाम्यामध्ये आहे। आणखी काय काय सांगायला पाहिजे? एकीकडे 1,500 देतात आणि मतांची अपेक्षा करता तुम्ही, पण त्या ताईला बाजारात गेली तर त्या 1,500 पिशवी तरी भरेल का याची चिंता आहे का तुम्हाला? आज महागाई एवढा जबरदस्त ताकदीने वाढते, शेतकरी उद्ध्वस्त होत चाललेला आहे। केवळ आणि केवळ वैभव नाईकांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या भात उत्पादकांना न्याय मिळाला होता, भाताला योग्य भाव मिळाला होता, त्या भाताला बोनस मिळाला होता। या देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदेने सांगावं, आईची शपथ घेऊन तुमच्या कारकिर्दीमध्ये कोकणातल्या शेतकऱ्यांना तुम्ही बोनस दिला का? कर्जमाफी केली का? आम्ही अभिमानाने सांगू, महाराष्ट्रातल्या 32 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 2 लाख कोणती झंझट न करता दिलेले आहे। वरचे 50,000 प्रोत्साहन अनुदान त्याची तरतूद केली होती। आणि आमचे सतीश सावंत साहेब नेहमी जे सांगतात ना, खावटी कर्ज, खावटी कर्जात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, फक्त 19 कोटी रुपये हवे होते। सुदैवाने उद्धव साहेबांना तो विषय पटला
आणि खावटी कर्जाची तरतूद केली, 50,000ची तरतूद केली. पण आपलं दुर्दैव हे आडवे आले सगळे, आपल्या सरकारपासून दूर जावं लागलं. पण घाबरू नका, पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये शब्द दिलेला आहे, 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना ताबडतोब दिली जाईल आणि शेतीवरचा जीएसटी, कृषी अवजारावरचा जीएसटी, खत बियाण्यावरचा जीएसटी 100% माफ केला जाईल. आम्हाला केवळ टीका करून निवडणुका नाही लढवायच्या आहे. टीका करत असताना याचं वस्त्रण करण्यासाठी भरपूर मुद्दे आहेत. पण आम्ही सरकारमध्ये आलो, आपण सत्तेवर आलो, ते नेमकं आम्ही काय करणार हे सांगण्यासाठी या कुटुंब प्रमुखाचा वचननामा आहे. हे सांगण्यासाठी महाविकास आघाडीची पंचसूत्री आहे. आणि एवढं सांगत असताना तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, कारण यानंतर आम्ही मालवणला जाणार आहोत. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा मालवण येथे 13 तारीखला होणार आहे. मला माहिती आहे तुळशीचं लग्न, पण तुळशीच्या लग्नाचा अंतरपाठ आपण 7:30च्या अगोदर पकडत नाही. दुपारी वाडी दाखवायची पुरुषांनी, महिलांनी घरी गोडधोड करायचा आणि नैवेद्य दाखवून मालवणला बरोबर 4:30 वाजता सर्वांनी यायचं. तुम्हाला तुळशीचं लग्न लावण्यासाठी 6:30 वाजता सभा संपेल. कोणतेही कारण न सांगता हजारोच्या संख्येने या. मालवणला एवढ्यासाठी घेतलेले आहे. छत्रपतींच्या साक्षीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग किल्ला उभा केला, एक दगड नाही पडला. आणि या दाढीवाल्या बुवाच्या कारकिर्दीमध्ये उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 45च्या स्पीडने पडतो. एकमेव खासदार विनायक राऊत लोकसभेमध्ये पहिल्या 8 दिवसामध्ये मी या विरुद्ध आवाज उठवला आणि सांगितलं, पंतप्रधान महोदय, तुमच्या हातून ज्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे ना, त्या पुतळ्याची डागडुजी ताबडतोब करा, त्यात छत्रपती शिवरायांचा अवमान मात्र तुम्ही करू नका. अशा पद्धतीची विनंती केली. लोकसभेच्या रेकॉर्डवर आहे, नाही दखल घेतली. कारण 2 कोटी रुपये पुतळ्याच्या नावावर खाले. आणि म्हणून मालवणमध्ये पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे येत असताना 17 तारीखला युवा नेते आदित्यजी ठाकरे हे सुद्धा 17 तारीखला आत्र्यापासून त्यागी कट्टा, सुकळवाड, कसाल, कुडाळ करत करत पिंगुळी पर्यंत जाणार आहे. शोभायात्रेच्या माध्यमातून नेते आम्ही सगळेजण जीव तोडून कामाला लागलेलो आहोत. तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांनी तेवढीच मेहनत करणारच, यामध्ये कोणतीही शंका नाही. सर्वांना एकच विनंती आहे की आता नाही तर कधी नाही. आता फसलो तर कायमच गेलो, म्हणून एकजुटीने कामाला लागा आणि मशाल चिन्हाचा जयकार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.